सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स धायरी पुणे 41 या आपल्या महाविद्यालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या म्हणजेच FY BComच्या तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे मराठी विषयाच्या या आपल्या पहिल्या तासिकेला मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेल्या आणि त्याचबरोबर नॅक मूल्यांकनाचा B+ दर्जा प्राप्त असलेल्या आपल्या या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये आपण प्रवेश घेतलात त्याबद्दल आपलं स्वागत या ठिकाणी मी केलेलं आहेच. परंतु त्याचबरोबर या आपल्या मराठी विषयाच्या पहिल्या तासिकेद्वारे मी आपणाला ही सुद्धा ग्वाही या ठिकाणी देतो की आपण या महाविद्यालयात या पुढील 3 वर्षात जे शिक्षण घेणार आहात ते निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि आपल्याला फायदेशीर ठरेल अशाच पद्धतीचं कौशल्यावर आधारित शिक्षण आपल्याला या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या पहिल्या तासिकेला आज आपण सुरुवात करत आहोत आणि ही मराठी विषयाच्या तासिकेला सुरुवात करत असताना सुरुवातीला मराठी साहित्यातील कवी कुसुमाग्रजांच्या 2 ओळी ज्या मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या ओळी आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर कवी कुसुमाग्रज असं म्हणतात की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दर्याखोऱ्यांतील शिळा, दर्याखोऱ्यांतील शिळा. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वर माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा मराठी भाषेचा गौरव करताना अमृतातेही पैजा जिंके असं अमृतालाही जिंकवणारी अशी ही आपली मराठी भाषा आहे असा थोडक्यात उल्लेख आपल्या मराठी भाषेचा केलेला आहे. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध असे कवी माधव जुलियन सुद्धा मराठी भाषेचा गौरव करताना म्हणतात की मराठी असे आमुची माय बोली, जरी आजही राजभाषा नसे, नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे, यशाची पुढे दिव्य आशा असे. विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक कवींनी अनेक लेखकांनी मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या ओळी लिहून ठेवलेल्या आहे. मराठी भाषेचा गौरव आपल्या काही लेखांद्वारे केलेला आहे आणि अशाच या मराठी विषयाच्या तासिकेला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाच्या या पहिल्या तासिकेला सुरुवात करत असताना मला असं वाटतं की सुरुवातीला तुम्हाला मराठी विषय आपल्या एशियन कॉलेजमध्ये जे कोणी शिकवणार आहेत ते मराठी विषयाचे शिक्षक म्हणजेच माझा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी तुम्हाला करून देऊ इच्छितो. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा थोडक्यात परिचय करून द्यायचं झालं तर मराठी विषयाच्या तुमच्या या शिक्षकाचा परिचय म्हणजे माझं नाव आहे सहाय्यक प्राध्यापक घनश्याम देवरे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, माझं शिक्षण म्हणजे BA इंग्रजी मी जे केलेलं आहे ते माझं पदवीपर्यंतचं शिक्षण जळगाव जिल्ह्यातून मुळजी जेठा महाविद्यालय म्हणजे जे MJ कॉलेज प्रसिद्ध असं महाविद्यालय जळगावमध्ये आहे त्या महाविद्यालयातून माझं पदवीपर्यंतचं BA इंग्रजी हे शिक्षण झालं. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मी 2 वर्ष पुण्यात आलो आणि MA मराठी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे जे पुण्यामधील अतिशय प्रसिद्ध असं महाविद्यालय आहे या महाविद्यालयातून मी MA मराठी हे माझं पूर्ण केलं. आणि त्याचबरोबर या फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी विभागातून MA मराठी करत असताना प्रथम क्रमांकाने मी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्र असणारी सेट ही परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ही मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच 2 वेळा उत्तीर्ण झालो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, 2018 साली माझं MA पूर्ण झाल्यानंतर मी आपल्या या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून 2 वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत आहे. आणि त्याचबरोबर याच सोबत म्हणजे सहाय्यक प्राध्यापकाचं पद मी या ठिकाणी सांभाळतोच, परंतु त्याचबरोबर NSS प्रोग्राम ऑफिसर म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीमचा प्रोग्राम ऑफिसर, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून सुद्धा मी या ठिकाणी काम बघत असतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, काही अवांतर गोष्ट सांगायचं झालं तर माझा अजून एक छोटासा परिचय मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. ते म्हणजे आपण सोशल मीडियाचा सर्वच जण वापर करत असतात. तर माझं सुद्धा एक स्वतःचं असं फेसबुक पेज आहे. त्या फेसबुक पेजचं नाव आहे सुलेखन श्याम. विद्यार्थी मित्रांनो, या सुलेखन श्याम या पेजला आपण सर्वांनी नक्कीच भेट द्या. या सुलेखन श्याम या पेजवर आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो, सुलेखन श्याम म्हणजे माझ्या स्वतःच्या स्वहस्ताक्षरात लिहिलेली काही थोरा मोठ्यांची काव्य, कविता किंवा
काही चारोळ्या किंवा सुंदर असे विचार सुविचार या ठिकाणी माझ्या हस्ताक्षरात लिहिलेले तुम्हाला सुलेखन श्याम या फेसबुक पेजवर बघायला मिळणार आहे। निश्चितच आपण सर्वांनी या पेजला सुद्धा भेट द्यावी। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या मराठी विषयाचा विषय शिक्षकाचा परिचय करून देताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, ते म्हणजे माझं स्वतःचं असं यूट्यूब चॅनलही आहे आणि या यूट्यूब चॅनलचं नाव आहे असिस्टंट प्रोफेसर घनश्याम देवरे। तर विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी भेट ही द्यायलाच हवी। हे चॅनल सबस्क्राईब करायला हवं। हे का? तर विद्यार्थी मित्रांनो, यावर तुम्हाला इयत्ता 12वीचे मराठी विषयाच्या सर्व तासिका बघायला मिळतील आणि आपले कोणी मित्र परिवार, आपले भाऊ बहीण 12वीमध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा या तासिका आपण पोचवू शकतात। आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली ही जी तासिका आहे आणि आपल्या इथून पुढे FY BComच्या ज्या ज्या तासिका होणार आहेत त्या सर्व आपल्याला या यूट्यूब चॅनलवरच अवेलेबल मिळणार आहेत। याची लिंक मी तुम्हाला दररोज गुगल क्लासरूमला देत जाणार आहेच, परंतु त्याशिवाय या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी पुढची तासिका आल्यानंतर लगेच अपडेट येणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या चॅनललाही तुम्ही भेट द्यायलाच हवी। तर विद्यार्थी मित्रांनो, हा झाला माझा एक छोटासा परिचय। आपल्या महाविद्यालयाचा परिचय सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला करून दिलेला आहेच। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट जी आजच्या तासिकेला आपल्याला बघायची आहे ते म्हणजे आपण जे मराठी विषयाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत, तर हे कोणत्या विद्यापीठाच्या अंतर्गत आपलं महाविद्यालय आहे, त्यामध्ये कोणता अभ्यासक्रम असणार आहे, हा अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे, एकूण किती सत्र असणार आहेत, या आपल्या सर्व प्रश्नांचं सर्व शंकांचं निरसन यामध्ये केलं जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे आपला हा जो अभ्यासक्रम आपल्याला यावर्षी दिलेला आहे, तर आपलं महाविद्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असल्या कारणानं आपल्याला जो अभ्यासक्रम या ठिकाणी शिकायचा आहे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आखून दिलेला अभ्यासक्रम आपण यावर्षी शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मागच्याच वर्षापासून नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी नेमलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नवीन पॅटर्न नवीन पद्धत या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे 2019 पासून। 2013 ते 2018 या 5 वर्षांच्या कालावधीत वेगळा अभ्यासक्रम होता आणि आता इथून पुढे आपल्याला जो अभ्यासक्रम आलेला आहे तो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम म्हणजे CBCS पॅटर्नचा असणार आहे। त्यालाच आपण मराठीमध्ये निवड आधारित श्रेयांक पद्धत असं सुद्धा विद्यार्थी मित्रांनो म्हणत असतो। तर आपल्याला प्रत्येक विषयाचा जो अभ्यासक्रम यावर्षी शिकावयाचा आहे तो निवड आधारित श्रेयांक पद्धतीवर आधारित असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला 2013 ते 18 यामध्ये प्रथम वर्ष वाणिज्य शाखेसाठी किंवा संपूर्ण वाणिज्य शाखेसाठी जो अभ्यासक्रम होता तो आपला ॲन्युअल पॅटर्न होता आणि वार्षिक सत्र परीक्षा आपली फक्त त्या ठिकाणी व्हायची। परंतु आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 2 सत्र असणार आहेत आणि हे पहिलं आणि दुसऱ्या सत्राचे वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। किंबहुना फक्त पहिलं आणि दुसरं सत्रच नव्हे तर या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अंतर्गत गुणांसाठी वेगळं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि या दोन्ही सत्रांमध्ये आपल्या विषयाचं नाव हे सुद्धा आपल्याला वेगवेगळं देण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयाचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोतच, परंतु प्रथम सत्रासाठी मराठी विषयाचं नाव आणि दुसऱ्या सत्रासाठी मराठी विषयाचं नाव यामध्ये थोडीशी तफावत आहे, थोडासा वेगळेपणा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रासाठी आपल्या मराठी विषयाचं नाव असणार आहे भाषा साहित्य आणि कौशल्य विकास। त्याचा कोड क्रमांक आहे 117 आणि थोडक्यात हा ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स असणार आहे। कौशल्य विकासावर आधारित हा अभ्यासक्रम आपला असणार आहे। यामध्ये आपल्याला भाषेवर आधारित त्याचबरोबर साहित्य आणि कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे। म्हणून आपल्या प्रथम सत्रासाठी भाषा साहित्य आणि कौशल्य विकास आपला अशा विषयाचं आपलं नाव आहे। त्याचबरोबर दुसऱ्या सत्रासाठी भाषा आणि कौशल्य विकास ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स असं आपल्या या विषयाचं नाव असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रामध्ये आपल्याला भाषा आणि कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम आहेच, दुसऱ्या सत्रामध्ये सुद्धा तो आहेच, परंतु पहिल्या सत्रामध्ये आपल्याला साहित्यावर आधारित सुद्धा काही अभ्यासक्रम दिलेला आहे। आपल्याला एक पाठ्यपुस्तक या ठिकाणी दिलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला मराठी साहित्याचा परिचय नक्कीच होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आपल्या विषयाचे नावं आणि आपला अभ्यासक्रम हा कोणत्या पद्धतीवर आधारित आहे ते आपण यामध्ये बघितलं। यानंतर आजच्या तासिकेला आपण महत्त्वाचं म्हणजे बघणार आहोत
तो म्हणजे आपला या दोन्ही सत्रांसाठी मराठी विषयाचा अभ्यासक्रम कोणता आणि कसा असणार आहे। आणि हा अभ्यासक्रम बघण्याच्या पूर्वी सुरुवातीला आपण आपल्या या अभ्यासक्रमाची उद्दिष्ट काय आहेत ती थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊयात। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम आपल्यासाठी आखून दिलेला आहे। तो विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच आखलेला अभ्यासक्रम आहे। विद्यार्थ्यांचा फायदा लक्षात घेऊन, विद्यार्थ्यांचा हिताचा विचार करून, त्यांच्या करिअरचा विचार करून ही काही उद्दिष्ट समोर ठेवून हा अभ्यासक्रम आखलेला आहे। त्यामधील पहिलं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचं स्वरूप आणि गरजा समजावून घेणे। विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये भाषा व्यवहाराचं नेमकं स्वरूप हे कशा पद्धतीचं असतं आणि भाषेची गरज ही आपल्याला व्यवहारामध्ये कशा पद्धतीची लागत असते, कशा पद्धतीची गरज भासत असते, हे समजावून घेण्यासाठी आपल्याला हा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे, जो आपल्याला व्यवहारामध्ये निश्चितच उपयोगात येणार आहे। त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे या व्यवहार क्षेत्रातील मराठी भाषेचं स्थान स्पष्ट करणं आणि त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास करणं। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यवहारात वावरत असताना आपली दररोजची बोलली जाणारी आपली मायबोली मातृभाषा ही वेगळी आणि प्रशासनात काम करत असताना, व्यवहार करत असताना आपल्याला प्रशासनिक मराठीचा वापर करावा लागत असतो। मग ही व्यवहार क्षेत्रामधील मराठी भाषेचं स्थान नेमकं काय आहे ते स्थान स्पष्ट करण्यासाठी आणि त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास करता यावा हे उद्दिष्ट समोर ठेवून हा अभ्यासक्रम आपल्यासमोर देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्य आपल्याला विकसित करता यायला हवी। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा ही आपल्याला प्रत्येकाला परिचित असतेच, परंतु या मराठी भाषेमध्ये सुद्धा वेगवेगळी कौशल्य आपण आत्मसात करायला हवी, जी आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातूनही उपयुक्त ठरतात आणि त्याचबरोबर व्यवहारात प्रशासनात काम करताना सुद्धा आपल्यालाही उपयोगात येत असतात। त्यामुळे विविध क्षेत्रामधील मराठी भाषेच्या वापराची कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे, विकसित केली पाहिजे, म्हणून हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्यासाठी आखण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषेचा गौरव करताना असं सुद्धा म्हटलं जातं की माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी। माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी, बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी, जगण्याला या अर्थ मराठी। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या जगण्यामध्ये मराठी भाषेचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला वापर होणारच आहे आणि मराठी भाषा ही कायम आपल्याला प्रत्येक ठिकाणी उपयोगात येणार आहे, म्हणून यातील कौशल्य ही आपण शिकून घेतलीच पाहिजेत। त्याचबरोबर विविध लेखन प्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष लेखनाची कौशल्य वापरण्यास सक्षम करणं, म्हणजे मराठी भाषेमध्ये विविध लेखन प्रकार हे कशा स्वरूपाचे असणार आहेत, लेखनाचे प्रकार आपण आत्मसात कसे करायला हवेत, प्रत्यक्ष लेखनाची कौशल्य कसे आत्मसात करायला हवी आणि त्यासाठी आपण सक्षम कसं व्हायला हवं, हे उद्दिष्ट समोर ठेवून, हा हेतू समोर ठेवूनही हा अभ्यासक्रम आखण्यात आलेला आहे। त्याचबरोबर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची व विचारांची ओळख करून देणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे। विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला व्यावहारिक मराठीचा अभ्यास करावयाचा आहेच, परंतु त्याचबरोबर आपल्या प्रथम सत्राच्या विषयाचं जे नाव आहे भाषा, साहित्य आणि कौशल्य विकास, यामध्ये आपल्याला साहित्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे। मग साहित्याचा अभ्यास करायचा म्हणजे आपल्याला या साहित्याचा अभ्यास करत असताना काही कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची ओळख आणि त्यांच्या विचारांची ओळख आपल्याला यामध्ये करून दिली जाणार आहे। जे कर्तृत्ववान व्यक्ती आहे, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नाव कमावलेलं आहे, अशा नावाजलेल्या नामवंत कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा थोडक्यात या साहित्यामधून तुम्हाला करून दिला जाणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक आणि वैचारिक मूल्यांची जोपासना करणे, हे जे कर्तृत्ववान व्यक्तींचे विचार आणि कार्याची ओळख तुम्हाला करून दिली जाणार आहे, ती फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक आणि वैचारिक मूल्यांची जोपासना व्हावी या उद्देशाने। आणि त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमाची ही काही महत्त्वाची उद्दिष्ट आहेत, जी तुमच्याच फायद्याची ठरणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ही आपल्या हिताचा विचार करून हा अभ्यासक्रम या ठिकाणी तुमच्यासाठीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आखलेला आहे। हा अभ्यासक्रम नेमका काय असणार आहे ते आपण आता बघूया। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रासाठीचा आपला हा अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे। हा आहे आपला प्रथम सत्राचा अभ्यासक्रम। विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्राचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहेत एकूण 2 घटक। एकूण 2 घटक आपल्याला प्रथम सत्रामध्ये असणार आहेत। यामध्ये आपल्याला पहिला घटक असणार आहे निबंध लेखन, वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक। विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला घटक आहे तो त्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त निबंध लेखन असणार आहे।
मग हे निबंध लेखन आपल्याला अभ्यासायला आहे, हे किती गुणांसाठी असणार आहे, यासाठी किती तासिका लागणार आहे, किती श्रेयांक आहे, हे आपण आता बघूया. तर निबंध लेखन विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी पासून किंवा इयत्ता 1ली पासून ते 12वी पर्यंत निबंध कसा असतो, निबंध कसा लिहिला जातो हे बघत आलेलो आहोत. निबंध लिहितही आलेलो आहे. परंतु 12वी नंतर खऱ्या अर्थानं निबंध हा अजून चांगल्या प्रकारे आपण कसा लिहायला हवा, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून निबंध लेखनाची आपला सराव कसा व्हायला हवा, हा विचार समोर ठेवून, हे उद्दिष्ट समोर ठेवून निबंध लेखन हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये निबंध लेखनाचे अनेक प्रकार असतात, परंतु आपल्याला फक्त 3 प्रकारांचा यामध्ये अभ्यास करावायचा आहे. ते म्हणजे वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण वाणिज्य शाखेचे विद्यार्थी आहोत, कॉमर्स शाखेचे विद्यार्थी आपण आहोत. त्यामुळे वाणिज्य शाखेमध्ये कोणकोणत्या करिअरच्या वाटा आहेत, वाणिज्य शाखेतल्या करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत, वाणिज्य शाखेमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच. आणि त्याचमुळे तुम्हाला या 3 प्रकारांमध्ये एक वाणिज्य विषयक निबंध लेखनाचा प्रकार सुद्धा देण्यात आलेला आहे. म्हणजे जेणेकरून वाणिज्य विषयक निबंध लेखनाचा आपण जर अभ्यास कराल तर आपल्याला तो निबंध लेखनासाठी सुद्धा सराव होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक या 3च निबंध लेखनाच्या प्रकारांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास यावर्षी देण्यात आलेला आहे. यासाठी श्रेयांक असणार आहे 1 आणि एकूण 15 तासिकांमध्ये आपल्याला निबंध लेखन हा घटक या ठिकाणी संपवावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विचार कराल की निबंध लेखनासाठी एवढ्या 15 तासिका कशाला? तर यामध्ये आपल्याला निबंध लेखनाची संकल्पना नेमकी काय आहे, निबंध लेखनाची वैशिष्ट्ये कोणती असतात, निबंध कसा लिहिला गेला पाहिजे, निबंध लेखनाचे एकूण किती प्रकार आहेत, या एकूण किती प्रकारांपैकी हे 3 महत्त्वाचे प्रकार कसे आहेत, या 3 महत्त्वाच्या प्रकारांमध्ये निबंध कसा लिहिला गेला पाहिजे, त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्यामध्ये किती शब्द मर्यादा असली पाहिजे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. म्हणून एकूण 15 तासिकांमध्ये आपल्याला निबंध लेखनाचा हा घटक या ठिकाणी संपवावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सत्रासाठीचा दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याला असणार आहे, तो म्हणजे अभ्यास पुस्तक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, उत्कर्ष वाटा. ज्या पुस्तकाचं नाव आहे उत्कर्ष वाटा. विद्यार्थी मित्रांनो, हे उत्कर्ष वाटा हे पुस्तक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे उत्कर्ष वाटा पुस्तक आपण यावर्षी अभ्यास पुस्तक म्हणून आपल्याला योजलेलं आहे. या पुस्तकाचा परिचय आपण पुढच्या तासिकेला करून घेणार आहोतच, परंतु या तासिकेला आपण फक्त एवढं समजून घेणं अपेक्षित आहे की पहिल्या सत्रासाठी आपल्याला निबंध लेखन आणि उत्कर्ष वाटा हे अभ्यास पुस्तक हे 2 घटकच या ठिकाणी दिलेले आहेत. हे पुस्तक जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर येथून प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि त्याचे संपादक जे आहे ते प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे सर, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रोंगटे सर आणि त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगडे सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या 3ही संपादकांनी संपादित केलेलं आणि शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे उत्कर्ष वाटा अभ्यास पुस्तक आपल्याला या ठिकाणी 2019 पासून अभ्यासक्रमाला लागू करण्यात आलेला आहे. याचा अभ्यास आपण प्रथम सत्रामध्ये करणार आहोत आणि याला विद्यार्थी मित्रांनो एकूण 2 श्रेयांक असणार आहेत, 2 क्रेडिट्स असणार आहेत आणि त्याचबरोबर यासाठी आपल्याला 30 तासिका लागणार आहेत. 30 तासिका यासाठी का लागणार आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला एकूण 10 पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे. 10 कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा आढावा थोडक्यात यामध्ये देण्यात आलेला आहे. तो आपण बघणार आहोतच. ज्यावेळी आपण या पुस्तकाचा अभ्यास करू त्यावेळी आपण हे सर्व बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्षासाठीचा हा अभ्यासक्रम ज्यामध्ये एकूण 2 घटक असणार आहेत, हे आपण एवढं यावेळी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रमाचा जर आपण या ठिकाणी विचार करायचा झालं तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला एकूण 3 घटक या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि 3 घटक आपल्याला देण्यात आलेले आहेत. यामध्ये हे 3 घटक कोणकोणते असणार आहेत आणि याला किती श्रेयांक असणार आहेत, किती तासिका लागणार आहेत, ते आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या सत्रासाठीच्या या अभ्यासक्रमात एकूण 3 घटक दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला पहिला घटक असणार आहे अर्जलेखन आणि पत्रलेखन, दुसरा घटक असणार आहे प्रशासनिक मराठी आणि तिसरा घटक जो असणार आहे त्यामध्ये प्रगत भाषिक कौशल्ये आणि जाहिरात लेखन. या एकूण 3 घटकांचा आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये अभ्यास करावा लागणार आहे. मग यामध्ये आपल्याला काही उपघटक सुद्धा प्रत्येक घटकामध्ये दिलेले आहेत. अर्जलेखन आणि पत्रलेखनामध्ये आपल्याला अर्जाचे विविध नमुने बघायचे आहेत. विनंती अर्ज, नोकरीसाठी अर्ज,
माहितीच्या अधिकारातील अर्ज आणि त्याचबरोबर संगणकीय अर्ज कसा लिहिला पाहिजे, युनिकोडमधून मायक्रोसॉफ्ट टाईपमध्ये अर्ज, वर्डमध्ये अर्ज कसा केला जातो, या पद्धतीचं संपूर्ण विश्लेषण आपण हा अभ्यासक्रम शिकत असताना करणार आहोत. त्याचबरोबर पत्रलेखनाचे कोणकोणते प्रकार आहेत, खाजगी पत्रव्यवहार कसा केला जातो, प्रशासनिक पत्रव्यवहार कसा केला जातो, व्यावसायिक पत्रव्यवहार हा कसा असतो आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे ईमेल कसा केला जातो आणि तो त्याचा फायदा काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण अर्जलेखन आणि पत्रलेखन या घटकामध्ये करणार आहोत, जे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासायला दिलेला आहे. त्याचबरोबर जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रशासनिक मराठी. यामध्ये आपल्याला इतिवृत्तलेखन, माहितीपत्रक, जाहीर निवेदन, वाणिज्य व माहिती तंत्रज्ञान विषयक पारिभाषिक संज्ञा यांचा अभ्यास करावायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण विचार कराल की इतिवृत्तलेखन म्हणजे काय, माहितीपत्रक म्हणजे काय, जाहीर निवेदन, वाणिज्य आणि माहिती तंत्रज्ञान विषयक पारिभाषिक संज्ञा या सर्वच गोष्टी आम्हाला नवीन आहेत, हे शब्दही आम्ही कधी ऐकले नाहीत. असं जर असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या घटकाचा अभ्यास करताना सविस्तर पद्धतीने बघणार आहोतच. इतिवृत्त म्हणजे काय याचाही अभ्यास आपण त्या तासिकेला करूयात. यानंतरचा तिसरा महत्त्वाचा घटक आपल्याला असणार आहे प्रगत भाषिक कौशल्ये. प्रगत भाषिक कौशल्यांमध्ये आपल्याला सारांश लेखन आणि भाषांतर, जे भाषांतर आपल्याला असणार आहे इंग्लिशमधून मराठीमध्ये, इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये भाषांतर कसं केलं जातं, ते कशा स्वरूपात आपण केलं पाहिजे, शब्द आणि शब्द त्या ठिकाणी ट्रान्सलेट भाषांतरित न करता त्याचा भावार्थ लक्षात घेऊन हे भाषांतर कसं केलं गेलं पाहिजे, भाषांतराचे कोणकोणते प्रकार आहेत याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रगत भाषिक कौशल्यांमध्ये सारांश लेखन आणि भाषांतर आणि त्याचबरोबर जाहिरात लेखनामध्ये आकाशवाणी, वृत्तपत्र, दूरचित्रवाणी यांवर जाहिरात लेखन हे कसं केलं जातं, जाहिरात लेखन हे अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींचा उहापोह, सर्व गोष्टींचा अभ्यास, विश्लेषणात्मक अभ्यास आपण त्या घटकाचा अभ्यास करताना करणार आहोतच. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या सत्रासाठीच्या या तीनही घटकांना एक 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 असा श्रेयांक असणार आहे, एक 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 क्रेडिट असणार आहे आणि त्याचबरोबर या प्रत्येक घटकासाठी 15 तासिका, 15 15 15 अशा तासिका आपल्याला लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच पहिल्या सत्राचा जो आपण अभ्यासक्रम या ठिकाणी बघितला त्यामध्ये पहिल्या घटकासाठी 15 तासिका, दुसऱ्या घटकासाठी 30 तासिका, म्हणजे एकूण 45 तासिकांचं पहिलं सत्र आपलं असणार आहे आणि त्याचबरोबर दुसरं सत्र आपलं जे असणार आहे ते आपल्याला एकूण 3 घटक आणि तीनही घटकांना 15 15 15 अशा 45 तासिकांचं आपलं दुसरं सत्र असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम हा आपल्याला एकूण 90 तासिकांमध्ये संपवावा लागणार आहे आणि या 90 तासिकांमधून तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त अभ्यास या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तुमचाही प्रतिसाद तेवढाच आम्हाला मिळणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या सत्राचा आणि दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम या ठिकाणी बघितलेला आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण आता बघणार आहोत ते म्हणजे तुम्ही विचार करत असाल की आम्हाला एवढा मोठा अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे, यासाठी आम्ही कोणत्या पुस्तकांचा वापर करायला हवा, कोणकोणती पुस्तकं वापरायला हवीत, संदर्भ पुस्तकं कोणकोणती आम्हाला आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संदर्भ ग्रंथांची यादी सुद्धा आपल्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. ती मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्राचा जर विचार करायचा झाला तर प्रथम सत्रामध्ये आपल्याला निबंध लेखन हा एक घटक आणि दुसरा घटक जो असणार आहे त्यासाठी आपल्याला पुस्तकच नेमून दिलेलं आहे उत्कर्ष वाटा, जे पुस्तक आपल्याला घ्यावंच लागणार आहे. हे पुस्तक आपण प्रथम सत्रासाठी घ्यावं आणि निबंध लेखनासाठी आपल्याला जे काही पुस्तकं घ्यावे लागणार आहेत ते तुम्हाला तासिकांद्वारे काही स्पष्ट होणार आहेतच, संकल्पना मी स्पष्ट करून देणार आहेतच, परंतु तरीसुद्धा तुम्हाला जर काही पुस्तकं निबंध लेखनावर आधारित घ्यावयाची असतील, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला चांगला अभ्यास जर करावयाचा असेल तर निबंध लेखनासाठी ही जी शेवटी दिलेली 2 पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, निबंध शास्त्र व कला डॉक्टर प्र.न. जोशी यांचं हे पुस्तक आणि त्याचबरोबर निर्मला किराणे या लेखिकांचं पुस्तक आहे निबंध व लेखन. ही 2च पुस्तकं तुम्ही घेतली तरी तुम्हाला निबंध लेखन ही संकल्पना संपूर्ण पद्धतीनं क्लिअर त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, ही पुस्तकं तुम्ही तुमच्यासाठी उपयुक्त नक्की असणार आहे. तुमच्यासाठी ती घेऊन ठेवा, जेणेकरून ही फक्त तुम्हाला अभ्यासक्रमासाठी किंवा पेपर लिहिण्यापुरता मर्यादित नसणार आहे, तर ते तुम्हाला स्पर्धा परीक्षा देत असताना किंवा व्यवहारामध्ये सुद्धा इतर ठिकाणी तुम्हाला ही उपयुक्त ठरणार आहेतच. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रथम सत्रासाठीची ही काही महत्त्वाची पुस्तकं 2च पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि एक तर आपल्याला अभ्यास पुस्तक नेमून दिलेलं आहे उत्कर्ष वाटा शब्दालय प्रकाशन.
तर प्रथम सत्रासाठी फक्त एवढीच पुस्तकं तुम्ही घ्यायची आहेत आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये जे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, अर्जलेखन, पत्रलेखन, त्यानंतर इतिवृत्त लेखन, माहितीपत्रक, हे जे वेगवेगळे घटकांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे, भाषांतराचा, सारांश लेखनाचा, जाहिरात लेखनाचा, मग ते दूरचित्रवाणीवरील असो, आकाशवाणीवरील असो, वर्तमानपत्रांमधील जाहिरात असो, याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहेत. परंतु हे जे घटक आहेत ते शक्यतोवर व्यावहारिक मराठीमध्ये येत असल्या कारणाने व्यावहारिक मराठीचं आपण पुणे विद्यापीठ प्रकाशनाचं एक पुस्तक घेतलं तरी ते आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिलंच पुस्तक या ठिकाणी जे दिलेलं आहे पुणे विद्यापीठ प्रकाशनाचं व्यावहारिक मराठी, हे पुस्तक तुमच्या प्रत्येकाकडे असलंच पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही महत्त्वाची पुस्तकं दिलेली आहेत. ही संदर्भ ग्रंथांची यादी, त्याचबरोबर आपला अभ्यासक्रम, हे सर्व मी तुम्हाला गुगल क्लासरूमला पाठवणार आहेच आणि त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करावा. आपल्या मराठी विषयाची एक वही तुम्ही प्रत्येकाने केली पाहिजे आणि या वहीमध्ये आपण हा अभ्यासक्रम, संदर्भ ग्रंथांची यादी, आपल्या अभ्यासक्रमाचं स्वरूप, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, या सर्व गोष्टी सुरुवातीला आपल्या मराठी विषयाच्या वहीमध्ये लिहून ठेवणं हे गरजेचं आहे, जेणेकरून वर्षभर तुम्हाला मराठी विषयामध्ये कुठेही अडचणी निर्माण होणार नाहीत. किंवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गुगल क्लासरूमला मी जे काही पाठवणार आहे त्या अभ्यासक्रमाची आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाची, संदर्भ ग्रंथांची आपण एक स्वतः प्रिंट करून ठेवावी आणि ती आपल्या फाईलला लावून ठेवावी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काही महत्त्वाची पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहेत. व्यावहारिक मराठीची वेगवेगळ्या लेखकांची सर्वच पुस्तकं आपल्याला उपयुक्त ठरणार आहेत. त्याचबरोबर प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य असं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचं जे पुस्तक आहे प्रसार माध्यमांसाठी लेखन कौशल्य, हे आपल्याला खूप जास्त उपयोगाचं ठरणार आहे. कारण यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे काही दिलेल्या गोष्टी आहेत, जाहिरात लेखन असो किंवा इतरही व्यावहारिक मराठीशी निगडित अभ्यासक्रम असो, घटक असो, याचा अभ्यास आपल्याला या पुस्तकामध्ये निश्चितच याच्या काही नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर कहाणी, वर्तमानपत्राची, द्विभाषी व्यावहारिक शब्दकोश, विद्यार्थी मित्रांनो, द्विभाषी व्यावहारिक शब्दकोश आणि त्याचबरोबर हा पारिभाषिक संज्ञाकोश इंग्लिश मराठी डॉक्टर स्नेहल तावरे, ही पुस्तकं तुम्हाला पारिभाषिक संज्ञांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्याचबरोबर भाषांतरासाठी तुम्हाला भाषांतर मीमांसा, जे डॉक्टर कल्याण काळे यांचं पुस्तक आहे, आणि त्याचबरोबर डॉक्टर मधुकर मोकाशी यांचं भाषांतर चिकित्सा, हे पुस्तक तुम्हाला भाषांतरासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर ही पुस्तकं आपल्या प्रत्येकाकडे असायला हवी. त्याचबरोबर उपयोजित मराठी असो किंवा मराठी भाषा उपयोजन आणि सर्जन डॉक्टर सुहास कुमार बोबडे यांचं सुद्धा पुस्तक आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात लेखन हे अधिक प्रभावी कसं करावं यासाठी जाहिरात शास्त्र, जाहिरात हे एक शास्त्र आहे, एक कला आहे. तर जाहिरात शास्त्र संपूर्ण समजून घेण्यासाठी डॉक्टर वंदना खेडीकर यांचं जाहिरात शास्त्र हे पुस्तक आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. ही संदर्भ ग्रंथांची यादी मी आपल्याला पाठवणार आहे. त्यामधील तुम्हाला शक्य होईल तितकी पुस्तकं तुम्ही नक्कीच घ्या. ही तुम्हाला फक्त आत्ता या वर्षासाठीच नव्हे तर तुम्हाला आपल्या करिअरसाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आणि त्याचमुळे विद्यार्थी मित्रांनो, ही संदर्भ ग्रंथांची यादी ही तुम्हाला अतिशय उपयुक्त अशी आहे. आपण अभ्यासक्रम बघितला, संदर्भ ग्रंथही बघितले. यानंतर महत्त्वाची गोष्ट जी आपण आता बघणार आहोत ती म्हणजे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. आपल्या सर्वांसमोरील एक महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर असतो ते म्हणजे आपल्याला प्रश्न कशा स्वरूपाचे येणार आहेत, आपली प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, आपली परीक्षा कशी घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची सत्र परीक्षा आणि त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन या सर्वांचा आढावा या ठिकाणी आता आपण थोडक्यात या ठिकाणी घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं सत्र आणि दुसरं सत्र या दोन्हींच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण या ठिकाणी आजच्या तासिकेला बघणार आहोत. तर यामध्ये पहिल्या सत्रासाठी विद्यापीठ सत्राची जी परीक्षा आहे, विद्यार्थी मित्रांनो, सोप्या भाषेत आपण प्रत्येकाने लक्षात या ठिकाणी घेऊयात. पहिलं सत्र असो किंवा दुसरं सत्र असो, विद्यापीठ सत्र परीक्षा जी असणार आहे आपली, ती एकूण 70 गुणांसाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापन जे आपलं केलं जाणार आहे ते एकूण 30 गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे. असं पहिलं सत्र 100 गुणांचं आणि दुसरं सत्र 100 गुणांचं आपलं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाची सत्र परीक्षा जी एकूण 70 गुणांची असणार आहे, त्यामध्ये पहिल्या सत्रासाठी आपल्याला वेळ जो दिला जाणार आहे तो 3 तास, दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठीही वेळ दिला जाणार आहे 3 तास. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सत्रासाठीचं आपल्या प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असणार आहे त्यामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न असणार आहेत. एकूण 4 प्रश्न असणार आहेत आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला एकूण 3 प्रश्न असणार आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम हा वेगवेगळा असल्या कारणाने प्रश्नपत्रिकांचं किंवा प्रश्नाचं स्वरूपही वेगवेगळं असणार आहे. आता सुरुवातीला पहिल्या सत्राचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजावून घेऊया. प्रश्न विद्यापीठाच्या पहिल्या सत्रामध्ये एकूण 4 प्रश्न असणार आहेत. एकूण 4 प्रश्नांपैकी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या सत्रासाठी एकूण 2 घटक दिलेले आहेत. एकूण 2 घटकांपैकी पहिला जो घटक आहे निबंध लेखन, त्यामध्ये विविध प्रकार दिलेले आहेत, वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक. तर हा पहिल्या घटकावर आधारित फक्त पहिला प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, जो एकूण 15 गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येकाने ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊया की आपल्याला या ठिकाणी जो प्रश्नपत्रिकेचा स्वरूप समोर दिसत आहे ते विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या सत्रासाठी पहिला प्रश्न निबंध लेखनावर आधारित असणार आहे एकूण 15 गुणांसाठी. आणि त्याचबरोबर जो दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी लिहावी लागणार आहेत, जी 50 शब्दांपर्यंत असणार आहे. आणि यामध्ये 4 प्रश्न दिले जातील, 2च प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहावी लागतील, जी घटक 2 वर आधारित असणार आहे आणि एकूण 15 गुण यासाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 15 गुण यासाठी दिले जाणार आहेत, म्हणजे एकूण 7.5 गुणांचा एक प्रश्न असणार आहे. तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिले जातील आणि 4 प्रश्नांपैकी 2च प्रश्न आपल्याला सोडवावे लागणार आहेत. आणि यामध्ये मात्र आपल्याला एकूण 20 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहेत, म्हणजे 10 गुणांसाठीचा एक प्रश्न असेल. त्याचबरोबर प्रश्न चौथा जो दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील आणि 2 पैकी एकाच प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहावं लागणार आहे. मग 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला 300 शब्दापर्यंत लिहावं लागणार आहे, जे घटक 2 वरच आधारित असणार आहे. ते आपल्याला एकूण 20 गुणांसाठी असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 2 पैकी एकाच प्रश्नाचं उत्तर लिहावयाचं आहे, परंतु तो एकच प्रश्नाचं उत्तर 20 गुणांसाठी असणार आहे आणि ते आपल्याला एकूण 300 शब्दांपर्यंत लिहावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला दुसरा, तिसरा आणि चौथा प्रश्न जो आहे तो घटक 2 वरच आधारित आहे. घटक 2 म्हणजे आपल्याला दिलेलं अभ्यास पुस्तक उत्कर्ष वाटा. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपण उत्कर्ष वाटा हे पुस्तक प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे, कारण विद्यापीठाच्या सत्र परीक्षेमध्ये दुसरा, तिसरा, चौथा प्रश्न जो आपल्याला 15, 20 आणि 20 म्हणजे एकूण 55 गुणांसाठी प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते आपल्याला घटक क्रमांक 2 उत्कर्ष वाटा या पुस्तकावरच आधारित असणार आहेत. आणि त्याचबरोबर अंतर्गत मूल्यमापनासाठी सुद्धा जे आपल्याला काही दिलं गेलेलं आहे ते सुद्धा आपल्याला घटक 2 वरच आधारित, म्हणजे एकूण ते 30 गुण सुद्धा आपल्याला घटक 2 वर आधारित असणार आहे. त्यामुळे एकूण 85 गुणांसाठी आपल्याला उत्कर्ष वाटा हे पुस्तक विद्यार्थी मित्रांनो उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हे पुस्तक आपण प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. प्रत्येकाने हे पुस्तक सुरुवातीला घेऊन टाका. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापन आपल्याला कसं केलं जाणार आहे ते थोडक्यात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. अंतर्गत मूल्यमापन एकूण 30 गुणांचं असणार आहे. मग एकूण 30 गुणांमध्ये आपली एक लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, जी 15 गुणांसाठी असतील. आणि दुसरं जे 15 गुण आपले असणार आहेत त्यामध्ये या ठिकाणी काही 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. प्रश्नमंजुषा, सादरीकरण, प्रकल्प किंवा गृहपाठ. यापैकी कोणत्याही एका घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न दिले जातील. गृहपाठ तुम्हाला करायला दिला जाणार आहे किंवा एखादा स्वाध्याय दिला जाईल किंवा वर्गामध्ये आपण एखाद्या विषयावर आधारित सादरीकरण आपल्याला करावं लागणार आहे किंवा प्रश्नमंजुषा तुमची त्या ठिकाणी घेतली जाणार आहे किंवा एखादा प्रकल्प तुम्हाला दिला जाईल. आणि यापैकी या कोणत्याही घटकावर आधारित तुम्हाला जे काही कृती करावी लागणार आहेत ती तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि ती तुम्ही वेळेत, जी तुम्हाला वेळ दिली जाणार आहे त्या वेळीत जर पूर्ण केलं तरच तुम्हाला हे 15 गुण मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापन तुमचं या गोष्टींवर आधारित होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुणही प्राप्त होऊ शकतात जर आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद यामध्ये नोंदवला आणि आपण व्यवस्थित अभ्यास करून या गोष्टींमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपण चांगली लेखी परीक्षा या ठिकाणी दिली तर आपल्याला निश्चितच अंतर्गत मूल्यमापन चांगलं केलं जाणार आहे आणि अंतर्गत गुणही आपल्याला चांगले मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशी एकूण विद्यापीठ सत्र परीक्षा 70 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन 30 गुण अशी एकूण 100 गुणांची ही आपली परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर दुसऱ्या सत्राचं आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलं तर आपल्याला एकूण 3 प्रश्न असणार आहेत. या 3 प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं तर 3ही प्रश्नांमध्ये अ ब आणि अ ब असे 2-2 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नात 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 2 पैकी एका प्रश्नाचं, अ मध्ये सुद्धा 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहा,
ब मध्ये सुद्धा 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर लिहा. अशा तीनही प्रश्नांमध्ये आपल्याला तसंच दिलेलं आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला फरक जो असणार आहे तो म्हणजे गुणांचा फरक या ठिकाणी असणार आहे आणि कोणत्या घटकावर आधारित कुठे प्रश्न विचारला जाणार आहे हे सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला हा जो असणार आहे अ आणि ब तो संपूर्ण आपला घटक क्रमांक 1 वर आधारित असणार आहे दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमातील. त्याचबरोबर दुसरा प्रश्न जो असणार आहे तो आपल्याला घटक क्रमांक 2 वर आधारित असणार आहे आणि तिसरा प्रश्न जो असणार आहे तो घटक क्रमांक 3 वर आधारित असणार आहे. आणि यामध्ये 2-2 प्रश्न प्रत्येक ठिकाणी आपल्याला विचारले जाणार आहेत आणि या 2 पैकी एकाच प्रश्न उत्तर लिहावं लागणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी किती सोयीचं या ठिकाणी करून दिलेलं आहे. आपल्याला प्रत्येक ठिकाणी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. कोणत्याही ठिकाणी एकच प्रश्न दिला जाईल आणि त्या एकाच प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहावयाचं आहे असं दिलेलं नाही. म्हणजे कोणती गोष्ट अनिवार्य त्या ठिकाणी केलेली नाही, तर 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे जेणेकरून चांगले चांगले गुण आपण मराठी विषयामध्ये मिळवू शकाल. तर पहिला जो प्रश्न असणार आहे यामध्ये आपल्याला 20 गुणांसाठी हा प्रश्न आहे. म्हणजे अ मधील आपल्याला जो पहिला प्रश्न असेल तो 10 गुणांसाठी आणि ब प्रश्न हा 10 गुणांसाठी. दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये सुद्धा सेम त्याच पद्धतीचं स्वरूप आपल्याला असणार आहे. 20 गुणांसाठी प्रश्न, पहिला प्रश्न 10 गुणांसाठी, दुसरा प्रश्न 10 गुणांसाठी. परंतु तिसऱ्या घटकावर आधारित तिसरा प्रश्न जो असणार आहे त्यामध्ये अ आणि ब हे आपल्याला एकूण 15-15 गुणांसाठीचे असे 2 प्रश्न असणार आहेत, ज्याला एकूण गुण 30 असणार आहेत. म्हणजे 20, 20 आणि 30 अशी 70 गुणांची ही दुसऱ्या सत्राची सुद्धा विद्यापीठ सत्र परीक्षा असेल. आणि याचं सुद्धा अंतर्गत मूल्यमापन करताना जसं पहिल्या सत्राला अंतर्गत मूल्यमापन आपलं केलं जाणार आहे. प्रश्नमंजुषा, सादरीकरण, प्रकल्प आणि गृहपाठ हे घटक 1 वर आधारित असेल आणि त्याचबरोबर लेखी परीक्षा ही घटक 2 आणि 3 वर आधारित 15 गुणांसाठी घेतली जाणार आहे. असं एकूण 100 गुणांचं दुसरं सत्र सुद्धा असणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं सत्र 100 गुणांचं आणि दुसरं सत्र 100 गुणांचं असं एकूण आपल्याला 200 गुणांची आपली संपूर्ण वर्षाचा हा अभ्यासक्रम या ठिकाणी दिला गेलेला आहे. याचा व्यवस्थितरित्या आपण प्रत्येकानं अभ्यास हा करायलाच हवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. हा तुमच्या सोयीसाठी आहे आणि हा जो अभ्यासक्रम आपल्याला आखून देण्यात आलेला आहे हा सुद्धा तुमच्या हिताचा विचार करून आखून देण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपल्याला परीक्षेपुरता अभ्यास करायचा आहे असं नाही, तर मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. आपल्याला कोणत्याही क्षेत्रात जरी काम करावं लागलं तरी मराठी भाषा ही चांगल्या पद्धतीनं बोलता आलीच पाहिजे. प्रशासनात आपण जर गेलात तर प्रशासकीय कामकाजांमध्ये सुद्धा मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला जात असतो आणि त्यामुळे आपली मराठी भाषा ही अधिकाधिक प्रगत व्हायला हवी, अधिकाधिक आपण सुधारणा त्यात करायला हव्यात. त्या दृष्टिकोनातून हा कौशल्यावर आधारित, निवड आधारित, श्रेयांक पद्धतीवर आधारित अभ्यासक्रम या ठिकाणी आखून देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या CBCS पॅटर्नचा अभ्यास आपण प्रत्येकाने व्यवस्थित पद्धतीनं केलाच पाहिजे आणि त्याचबरोबर मराठी भाषेचा तुम्ही आपल्या करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करून या संपूर्ण वर्षभरातील अभ्यासक्रमाचा अभ्यास या ठिकाणी करा, असं या तासिकेद्वारे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. त्याचबरोबर अजून मराठी भाषेचा गौरव करणारी, मराठी भाषेचा ज्यामध्ये अभिमान आपण मराठी भाषेचा करत असतो त्यावर आधारित काही 2 ओळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. रांगणाऱ्या तानुल्या परी गोंडस निरागस मराठी. आपली मराठी ही कशी आहे तर रांगणाऱ्या तानुल्या परी गोंडस निरागस मराठी, तळपणाऱ्या दिनकरा परी प्रखरन तेजस मराठी, ऊब देई आईच्या परी हळवी अन लोभस मराठी, ओळखावी विश्वभरही गोजिरी सालस मराठी, गोजिरी सालस मराठी. अशी ही आपली मराठी मायबोली आहे, मराठी मातृभाषा आहे, जिचा आपण प्रत्येकाने अभिमान केला पाहिजे, मराठी भाषेचा गौरव केला पाहिजे आणि मराठी भाषेच्या हितासाठी आपण लढलं पाहिजे. मराठी भाषा ही छान पद्धतीने आपण शिकली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या तासिकेला मराठी भाषा नेमकं मराठी विषयासाठी किती सत्र असणार आहेत, त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे, त्या दोन्ही सत्रांसाठी मराठी भाषेचं नाव कसं असणार आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीचा अभ्यास या ठिकाणी करावयाचा आहे, आपलं महाविद्यालय हे कोणत्या विद्यापीठाशी संलग्नित आहे आणि कोणत्या विद्यापीठावर आधारित आपल्याला अभ्यासक्रम यावर्षी शिकावयाचा आहे, त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे, दोन्ही सत्रांचा अभ्यासक्रम कसा आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या तासिकेमध्ये केलेला आहे.
आणि जाता जाता मी तुम्हाला एक सुविचार या ठिकाणी सांगणार आहे, जो महात्मा गांधींनी एक चांगला विचार आपल्याला सांगितलेला आहे. तो सुविचार आपण या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी असं म्हणतात की आपण एखादं काम हाती घेतलं तर आपले अंतःकरण त्यात ओतावे व त्याचे फळ मात्र ईश्वरावर सोपवावे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा सुविचार आजच्या तासिकेच्या शेवटी जाता जाता सांगण्याचा उद्देश हा एवढाच आहे की विद्यार्थी मित्रांनो, आपली आजची मराठी विषयाची पहिली तासिका ही सुरू झाली आणि या पहिल्याच तासिकेला आपण सुरुवात करत आहोत. आपण मराठी भाषेच्या अभ्यासाला सुरुवात करत आहोत. आपल्या प्रथम वर्ष वाणिज्य शाखेच्या नवीन वर्षाला आपण सुरुवात करत आहोत. 12वी जो आपला प्रत्येकाच्या करिअरचा टर्निंग पॉईंट असतो हा आपण पार केलेला आहे आणि प्रथम वर्षाला आपण प्रवेश घेतला आहे. म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून आपण खरोखर या ठिकाणी चांगला विचार केला पाहिजे, मनापासून विचार केला पाहिजे. ही आपली करिअरची खरी सुरुवात आहे आणि म्हणून आपण एखादं काम हाती घेतलं तर आपलं अंतःकरण त्यात ओतावं, असं महात्मा गांधी जे म्हणतात. त्याच पद्धतीनं आपण पहिल्या तासिकेला या ठिकाणी सुरुवात केली, आपण प्रथम वर्षाला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर इथून पुढची आपली करिअरची जी काही वर्ष असणार आहेत, आपल्या अभ्यासाची जी काही वर्ष असणार आहेत, ती आपण चांगली करायला हवी. आणि हे काम आपण आता हातात घेतलेलं आहेच. आपण ही तासिका बघत आहोत आणि आपण प्रथम वर्षाला प्रवेश घेतला आहे, म्हणजे आपण त्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण हे काम हाती जर घेतलेलं आहे तर आपलं अंतःकरण त्यात आपण ओतलं पाहिजे. आपलं अंतःकरण त्यात ओतावं आणि त्याचं फळ कशावर सोपवावं, तर ते फळ मात्र देवावर म्हणजे ईश्वरावर, परमेश्वरावर सोपवलं पाहिजे. म्हणजे आपण जर छान पद्धतीने अभ्यास केला, अभ्यासपूर्ण रीतीनं आपण हे 3 वर्ष, तिथून पुढची पदव्युत्तरची काही वर्ष आपण जर पार पाडली, तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच आपल्याला आपल्या करिअरमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. त्याचं फळ निश्चितच आपल्याला चांगलं मिळणार आहे आणि आपल्याला हा अभ्यास फायदेशीर ठरणार आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे काम हातामध्ये घेतलेलं आहे, हा अभ्यास हातामध्ये घेतलेला आहे, तर आपलं अंतःकरण संपूर्ण पद्धतीनं त्यामध्ये ओतून टाका आणि त्याचं फळ मात्र परमेश्वरावर, ईश्वरावर सोपवा. त्याचं फळ तुम्हाला सर्वांना नक्कीच मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली आजची तासिका संपली आणि पुढच्या तासिकेला आपण आपल्याला जे अभ्यास पुस्तक ज्या ठिकाणी दिलेलं आहे, उत्कर्ष वाटा, याच्या मुखपृष्ठाचा, मलपृष्ठाचा, त्याचा उद्देश कोणता आहे, या पुस्तकात काय काय समाविष्ट केलेला आहे, याचे संपादक कोण आहेत, प्रकाशक कोण आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपण पुढच्या तासिकेला करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपली ही तासिका आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या या यूट्यूबच्या तुमच्या मराठी विषयाच्या शिक्षकाच्या चॅनलला सुद्धा आपण प्रत्येकाने सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.